हॅलो गाईज, चला आज मोड आलेल्या मुगापासून छान त्यांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा आपल्याही नाश्त्यासाठी असा एक पराठा बनवूया. तुम्हाला माहिती आहे का, मोड आलेले मूग एक अत्यंत पौष्टिक सुपरफूड आहे, ज्यात प्रथिन आहेत, फायबर आहे, लोह आणि जीवनसत्व खूप मुबलक प्रमाणात आहेत, ज्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढते, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ते खूप फायदेशीर आहेत. चला मग आता आपण हे एका मिक्सर जार मध्ये टाकून घेऊ. यामध्ये 4-5 लसूणच्या पाकळ्या, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या. हे मिक्सरला जाडसर असं ग्राइंड करून घेऊया. असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे एका बोल मध्ये काढून घेऊया. मोड आलेल्या मुगामध्ये कॅलरीज कमी आहेत आणि फायबर जास्त आहे, त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे हिरव्या मुगाचा नक्की आहारात समावेश करा. आता ह्यामध्ये आपण 1 कप गव्हाचं पीठ घालूया. त्यामध्ये चॉप केलेला कांदा घालू. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. चाट मसाला, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. लाल तिखट आणि हळद, जिरा पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ, चॉप केलेली कोथिंबीर घालूया आणि आता हे छान मळून घेऊया. आधी आपण जे मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये सर्व हे मिक्स करून घेऊ. त्यानंतरच मग गरजेनुसार पाणी घालूया त्यामध्ये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी उडालेल्या मुगाचं सेवन करा, कारण ह्यामध्ये फायबर जास्त आहे, तर फायबरमुळे हा त्रास कमी होतो. थोडं थोडं करत पाणी घालूया आणि याचा छान असा एक डो तयार करून घेऊ. सर्व साहित्य कसं आपल्या घरातच अवेलेबल असतं आणि पटकन होतातही, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी खरंच खूपच छान आणि उपयोगी असा हा पराठा बनतो. असं हे मळून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ टाकूया. पराठे लाटून झालेले आहेत. सर्व पराठे मी आधी असे लाटून घेतले आहेत. आता हे आपण भाजून घेऊया. तवा गरम झालाय, थोडंसं तूप घालू, पराठा टाकून घेऊया. थोडेसे तूप लावूया. मोड आलेले मूग खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. वरतून पुन्हा थोडेसे तूप लावून घेऊ. बघा, छान असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे. आता तो काढून घेऊया. दुसरा पराठा शेकून करून घेऊ. कलरही किती छान दिसत आहे. जेवढा कलर छान आहे तेवढा खायलाही खूप पौष्टिक आणि चांगले आहे. सर्व पराठे मस्तपैकी असे भाजून घेतलेले आहेत. हे बघा, अगदी सॉफ्ट आणि मऊ असे हे पराठे तयार होतात. तयार आहेत हेल्दी, फायबरयुक्त हिरव्या मुगाचे पराठे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.